हा सगळ्यात महत्वाचा तो भाग. आता त्यांनी माझ्या याच्यातनं सगळं वाचून त्याचे पॅटर्न शोधले आणि त्याच्यावर ही कविता केली. त्यानंतर त्याला चाल लावायला सांगितली. आणखीन या टूलला त्यांनी चाल लावली. त्याला काही भाग मी ऐकवतो. म्हणजे चाल ऐकून मी बेशुद्ध पडलो. पण ह्याच्यानंतर आणि खरी गोष्ट आहे की ह्याच्यानंतर म्युझिक स्टुडिओजचं काय होणार आहे, संगीतकारांचं काय होणार आहे, गायकांचं काय होणार आहे, वादकांचं काय होणार आहे, हे 2025 साली गोष्ट गेल्या वर्षी. 2030 सालामध्ये ह्या सगळ्यांचं सगळे झोपतील अक्षरशः. तुम्ही चाल ऐकवतो. नाम है बड़ा शब्दों का जादू, जान की धरा विखेरो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सादा। बचपन में देखे ये मुश्किल हालात, ये भी ना मानी कभी कोई मेहनत से खुद की बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई। अर्थशास्त्र गहरे तेरी लेखनी के उजाले हैं तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले। माटी में तूने चढ़ा गया, हर पन्ने में नई उड़ान, तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी तेरे विचारों से जुड़े। मी सगळं ऐकवत नाही, त्याचा वेळ खूप जाईल. प्रश्न काय आहे, त्याला सांगितलं की मला ही चूल आवडते नाही, मला आणखीन 10 चाली लावून दे. तो 10 चाली लावून देतो. त्याला सांगितलं मला ही अशी चाल नको, मोहम्मद रफीच्या आवाजात द्या, तर मोहम्मद रफीच्या आवाजाची कविता करून दाखवतो. लता मंगेशकर तर लता मंगेशकर. त्याला सांगितलं की शंकर जयकिशनच्या त्यांनी चाल जशी लावली होती तशी मला लावून द्या. त्याला शंकर जयकिशनची गाणी आपल्याला ऐकावी लागतात. तो पॅटर्न शोधतो. शंकर जयकिशन जनरली पहाडी, भैरवी, शिवरंजनी राग वापरत असे आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरत असे किंवा ओपी नाही म्हटलं की तो त्या तऱ्हेने चाल बनवू शकतो. हा जो सगळा प्रकार आहे त्यामुळे धडकी भरलेली. म्हणजे हॉलिवूडमध्ये स्क्रिप्ट रायटर्सनी चक्क म्हणजे मोर्चे काढण्याची वेळ त्यांनी संपर्क की आता आमच्या जॉबचं काय होणार. म्हणजे तुम्ही एक कथा दिली की एक 2 भाऊ आहेत, एकाने दुसऱ्याचा खून केलेला आहे आणि तो नंतर खेड्यात जाऊन राहिला, नंतर त्यांनी शेती केली, नंतर त्या डोक्यात काहीतरी तो अमेरिकेत गेला, त्यांनी बिझनेस चालू केला, बिलियनर बनला. पण असं एक काहीतरी केस तुम्ही दिलं, ह्याच्यावर तो नाटकाची स्क्रिप्ट आहे, तो नाटकाची स्क्रिप्ट लिहून देतो, तो सिनेमाची स्क्रिप्ट लिहून देतो. तो म्हणजे मला हे आवडलं नाही तर थोडे बदल कर, तो आणखीन तो थोडे बदल करतो. आता हेच अमुक अमुक नट घेऊन तू ते त्याचं बनव नाटक म्हणलं की तो नाटक पण बनवतो. माझ्या पर्सनल कम्प्युटरवरती आज मी अब्राहम लिंकन हिरो आहे, मधुबाला हिरो आहे असा सिनेमा तयार करू शकतो. दोघे विचार गेलेले. पण अब्राहम लिंकन फिरतोय मधुबाला भोवती, मेरा प्यार तेरा प्यार, मधुबाला अभिनय अभिनय म्हणून लाजती आहे. हे सगळं ते 30 सेकंदाचं मला ऑडिओ क्लिप लागते आणि आणखीन काही व्हिडिओ लागतात. ह्याचा फेक व्हिडिओशी संबंध बराच आहे, त्याचे तोटे खूप आहेत. हा वेगळा होता. तर थोडा मीडियामध्ये आणि सगळीकडे चित्रकलेमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे आता मल्टी मॉडल हे आहे. पूर्वी ChatGPT मध्ये अगदी सुरुवात झाली तेव्हा फक्त टेक्स्ट त्याला दिलं होतं. टेक्स्ट मधून शिकत असेल तर एक वेक्टर डेटाबेस आणि मल्टी मॉडल मल्टी डिमेन्शनल वेक्टर मध्ये तो सगळं मांडत असेल. पण त्याचं टर्मिनॉलॉजी सोडून देऊ आपण. पण बेसिकली तो अशा तऱ्हेने रचना करत असेल, ते रचना करायला त्याला चिकार जीपीयूज लागत असेल, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. आपण लॅपटॉपला वापरतो सीपीयूज परत नव्हते, त्याला ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स लागतो. ते इनव्हिडिया तयार करत होती आणि इनव्हिडिया त्यामुळे एकदम प्रचंड मागणी वाढली, शेअर प्राइसेस वाढले. इनव्हिडिया तयार झाली होती गेमिंग करता, कारण गेमिंग करता आपल्याला खूप फास्ट प्रोसेसर्स लागतात. त्यावेळेस चेकर आणि स्लो मुव्हिंग प्रतिमा चालत नाही, त्यामुळे त्याला जीपीयूज लागतं. त्यामुळे जीपीयूची खरी सुरुवात 2000 सालानंतर